नमस्कार सर्वांना. आज आपण करू भेंडीची भाजी कांदा आणि टमॅटोचा वापर न करता. त्यासाठी अर्धा किलो भेंडी घ्यायची आहे, स्वच्छ धुवून पुसून घ्यायची, मध्ये चीर पाडायची आणि ह्याला 3 भागामध्ये चिरून घ्यायचे. गॅसवरती कढई ठेवून त्यामध्ये तेल घालून घ्यायचे. तेल गरम झाले की भेंडी घालून घ्यायची आणि थोडीशी फ्राय करून घ्यायची. भेंडी आहे ती छान अशी परतवून झालेली आहे, काढून घेऊयात. शिल्लक राहील तेलामध्ये मोहरी घालून घ्यायची, 1 छोटा चमचा जिरं, हिंग घालून घ्यायचं, आलं लसूण पेस्ट घालून घ्यायची, पाव चमचा हळद, 2 उकडलेले बटाटे उभे चिरून घेतलेले, बटाटा तेलावरती छान परतवून घ्यायचे. भेंडी घालून घ्यायची, 1.5 चमचा धणे पावडर, 1.5 चमचा लाल मिरची पावडर, पाव चमचा गरम मसाला घालून मिक्स करून घ्यायचे. 2 चमचे भाजून घेतलेले बेसन घालून घ्यायचं, चवीनुसार मीठ घालून घ्यायचं, लिंबाचा रस घालून 2 मिनिटं झाकण लावून वाफवून घ्यायची. भाजी तयार आहे. वरून कोथिंबीर घालून घ्यायची. चमचमीत अशी भेंडीची भाजी तयार आहे. रेसिपी आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका.